हाय. आज आपण स्वामींची शाल बघणार आणि टोपी बघणार. तर चला तर बघूया. स्टार्टिंगला आपण चेन बनवून घेणार. टोटल आपण 30 चेन बनवणार. मी बाकीचे बनवून आले. आता आपण एक स्किप करायचं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण मुके खांब घालत जायचे. सर्व चैनीमध्ये एक एक मुके खांब घालायचे. एका चैनीमध्ये एक मुका खांब. टोटल आपण 30 मुके खांब घालणार. आता मी बाकीचे घालून येते पुढे चेन. आता मी बाकीचे घालून आले. परत आपल्याला एक चेन घ्यायचे, टर्न मारायचं आपण आणि एक सोडायचं आणि दुसऱ्या ह्याच्यात आपण मुके खांब घालणार. परत जसे आपण पहिले घातले तसेच आपण सर्व ह्याच्यामध्ये एक एक मुके खांब घालणार. टोटल आपण असे 4 लाईनी बनवणार. टोटल आपल्याला अशी 4 लाईनी बनवायचे सेम. हे आता दुसरी लाईन चालू आहे, अजून तिसरी आणि चौथी. तर आता मी बाकीचे बनवून येते. अशी आपण लाईन बनवून यायची. ही दुसरी लाईन कंप्लीट केली. आता मी तिसरी आणि चौथी बनवून येते. चौथी मी अर्धी बनवून आली. टोटल मी 20 खांब बनवून येणार लाईनीत. 10 खांब सोडायचे आपण तसेच आधी. आता टोटल मी 6 चैनी बनवणार चौथ्या लाईनीमध्ये. 6 चैनी बनवणार आणि त्याच्यानंतर मी 5 खांब सोडणार तिथे आणि 6व्या खांबमध्ये परत आपण हाफ क्रोशा घालायचे. आता पुढचे आपण हे 5 क्रोशा हाफ क्रोशा आपण घालून येऊया. आता मी बाकीचे घालून आली. तर दुसरा कलर घेतला, एक नॉट घालून घेतली आणि आपण तिथे साईडला कॉर्नरला आपण एक टिच मारून घेतोय. आता आपण 3 चैनी घालून घेणार आणि त्याच ह्याच्यामध्ये आपण टोटल आपण 6 डबल क्रोशा बनवणार. एका ह्याच्यामध्ये आपण टोटल 6 डबल क्रोशा बनवणार. तर 6 डबल क्रोशा झाल्या. तर टर्न मारून आली मी. जी पहिली सुरुवातीला आपण 3 चैनी घातली त्याच्यात जाऊन एक टिच मारून यायचं. आता परत आपण 3 चैनी घेणार, टर्न मारणार. जो राऊंड तयार होतो आपण त्या राऊंडमध्ये आपल्याला 3 चैनी घालून परत एक टिच मारायचं आहे. परत आपल्याला 3 चैनी घालायचे. परत आपण टिच मारणार आहे त्याच राऊंडमध्ये. परत आपण 3 चैनी घेणार. परत आपण त्याच्यातच टिच मारून घेणार. परत आता आपण बाजूला जाऊन एक टिच मारून घेणार. 3 साकळ्या घालून टिच मारून घेतलं. परत आपण 3 साकळ्या घालणार. परत आपल्याला त्याच्यातच जाऊन 5 डबल क्रोशा बनवायचे. एकामध्ये आपण 5 डबल क्रोशा बनवतोय. तर परत 5 डबल क्रोशा झाले. पाच डबल क्रोशा झाले. जे सुरुवातीला आपण 3 चैनी घालतो त्याच्यात जाऊन आपल्याला टिच मारायचं आहे. परत आपण 3 चैनी घालतो आणि परत तो राऊंड आहे त्याच्यामध्ये जाऊन आपण टिच मारतोय.
परत आपण 3 चैनी, परत टीच त्या राऊंडमध्येच, परत 3 चैनी, अशा आपण 3 वेळा चैनी बनवून टीच मारून घेतोय. तर परत आपण 3 चैनी घालून टीच मारून घेतो दुसऱ्या ह्याच्यात जाऊन. परत आपण 3 चैनी घालून डबल क्रोशा बनवतोय. टोटल आपण 5 डबल क्रोशा बनवतोय. आता परत आपण सुरुवातीला 3 चैनी घेतो, त्याच्यात जाऊन आपल्याला टीच मारून घ्यायचं आहे. हा राऊंड तयार होतो. परत 3 चैनी घालून त्या राऊंडमध्ये जाऊन आपल्याला टीच मारायचं. परत आपण 3 चैनी घेतोय, परत त्याच्यात जाऊन आपण टीच मारतोय. परत 3 चैनी, परत टीच मारतो. असे 3 वेळा 3 चैनी घेऊन टीच मारून येतो. आता 3 साखळ्या घालून आपण बाजूच्या ह्याच्यामध्ये जाऊन टीच मारून घ्यायचं. आता आपल्याला जेवढ्या सर्व लाईनी आहेत चैनीच्या, त्याच्यामध्ये सर्वामध्ये जाऊन आपल्याला टीच मारून घ्यायचे. लाईनीत एका एका ह्याच्यामध्ये एक एक टीच मारत जायचं पुढे पुढे. असंच आपल्याला पुरा राऊंड बनवायचा आहे. असंच आपण ह्या साईडला पण तसंच बनवणार आणि हे वालं इकडच्या साईडला आपण तसंच बनवणार. सेम आता बाकीचं बनवून येतोय. त्या चैनीवर पण आपल्याला तसे टीच मारून यायचे. तो फुल इथे येणार. तर आपण बाकीचं बनवून आलो. त्या चैनीवर पण आपण तसे टीच मारून घेतले. तर बाजूला जाऊन एक टीच मारून एक चैन घालून आपण धागा कटिंग करून टाकणार. आता आपली शाल रेडी झाली. जी चेन ठेवली आपण त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकायचं एक साईड आणि बंद करून घ्यायचं. शाल अशी रेडी केली. आता आपल्याला कॅप बनवायचे. तर आपण मॅजिक रिंग घेऊन 3 चैनी घालायच्या आणि आपल्याला टोटल 10 डबल क्रोशा बनवायचे. मॅजिक रिंगमध्ये आपण टोटल 10 डबल क्रोशा बनवणार. तर मी बाकीचे बनवून आली. जी सुरुवातीला आपण चैन घेतले 3, त्याच्यामध्ये जाऊन एक टीच मारून एक पहिला राऊंड कंप्लीट केला. आता दुसरा राऊंड. आता आपण 3 चैनी घेतली. आता आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाऊन एका ह्याच्यामध्ये आपण 2 डबल क्रोशा घातले. तिसऱ्या लाईनीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशा घालायचा आहे. परत चौथ्या ह्याच्यात जाऊन पण एक डबल क्रोशा. परत 5व्या ह्याच्यात जाऊन आपल्याला 2 डबल क्रोशा. 2 डबल क्रोशा नंतर सिंगल एक एक डबल क्रोशा. आता 6व्या ह्याच्यात जाऊन एक डबल क्रोशा. परत 7व्या ह्याच्यात जाऊन पण एक डबल क्रोशा. एकामध्ये एक, दुसऱ्यामध्ये 2. आता आपण राऊंड पुरा कंप्लीट करून आलो. पहिल्या चैनीमध्ये आपण टीच मारून घेतला. एक चैन घालून आपण धागा तोडून घेतला. आता आपण दुसरा कलर लावतोय. कोणत्या पण ह्याच्यामध्ये आपण लावायचं. एक टीच मारून घेतलं आणि 3 चैनी घातल्या. आता सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशा बनवायचे. जेवढा राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण एक एक डबल क्रोशा बनवणार.
आता मी बाकीची बनवून येते. बाकीची बनवून आली. पहिल्या चैनीमध्ये एक टिच मारून घेतला. आता सर्व चैनीमध्ये आपण जाऊन सर्व खांबमध्ये जाऊन आपल्याला टिच मारून घ्यायचा. पुरा चौथा राऊंड आपल्याला कंप्लीट करायचा. एक एक टिच मारून घेतोय आपण सर्व लाईनीमध्ये. आता मी बाकीचं बनवून येते. बाकीचं मी बनवून आली. जी सुरुवातीला आपण एक चेन घेतो, त्याच्यात जाऊन आपण टिच मारून धागा एक चेन घालून धागा कटिंग करायचा. आता आपण धागा कटिंग केला. आता आपण मॅजिक रिंग घेतल्या तोरा बनवण्यासाठी. आपण टोटल 7 लायर चैनी बनवणार मॅजिक रिंगमध्ये. 7 चैनी झाल्या. आता पहिल्या वरच्या 2 सोडायच्या. तिसऱ्या चैनीमध्ये आपल्याला हाफ क्रोशा घालायचे. एका चैनीमध्ये एकच हाफ क्रोशा घालायचा. दुसऱ्या चैनीमध्ये जाऊन परत एक हाफ क्रोशा घालायचे. टोटल आपल्याकडे 5 चैनी आहेत. त्या 5 चैनीमध्ये 5 हाफ क्रोशा. आता आपण मॅजिक रिंगमध्ये जाऊन एक टिच मारून घेणार. आता आपण 10 चैनी बनवणार. आपण 10 चैनी बनवल्या. तर परत आपण 2 सोडायच्या आणि तिसऱ्या चैनीमध्ये जाऊन हाफ क्रोशा बनवायचे. सर्व ह्याच्यामध्ये एक एक हाफ क्रोशा बनवायचे. आपण टोटल आपण 8 हाफ क्रोशा बनवणार. पहिले सुरुवातीचे 2 सोडले, बाकीचे आता 8 राहतात. ते 8 क्रोशा बनवायचे आपल्याला. एका चैनीमध्ये एकच हाफ क्रोशा. आता मॅजिक रिंगमध्ये जाऊन आपण टिच मारून घ्यायचं. परत आपण 10 चैनी बनवणार. 10 चैनी झाल्या. आता परत 2 सोडायचे. परत आपल्याला सर्व याच्यामध्ये हाफ क्रोशा घालायचे. टोटल आपण 8 हाफ क्रोशा घालणार. एका याच्यामध्ये एकच हाफ क्रोशा. आता मॅजिक रिंगमध्ये जाऊन आपण एक टिच मारायचे. आता आपल्याला चौथी 7 चैनी बनवायच्या. साईडला आपण 7 चैनी बनवल्या आणि मध्ये आपण 10 चैनी बनवल्या. परत आता आपण 2 सोडणार. तिसऱ्यामध्ये हाफ क्रोशा घालणार. सर्व ह्याच्यामध्ये एक एक हाफ क्रोशा घालणार. टोटल आपण 5 हाफ क्रोशा घालणार. आता मॅजिक रिंगमध्ये जाऊन आपण एक टिच मारून एक चेन घालून आपण धागा तोडून घ्यायचा. कटिंग करून आपलं मॅजिक रिंग असल्यामुळे तो धागा खेचून दोन्ही धागे गाठ मारून घ्यायची. आता आपण साईडने फेविक्विक लावून ते एकत्र असं चिटकून घेतोय जवळजवळ.
परत ह्या साईडनं पण आपण फेविक्विक लावू. त्याला चिटकून घेतो. परत ह्या साईडनं पण आपण फेविक्विकने चिटकून घेतोय. या साईडनं पण आपण चिटकून घेतो. आपण 4ही तोरे चिटकून घेतले. आता आपण एका साईडला कॅपला हे चिटकून टाकणार. फेविक्विक जरा चांगलं लावू. आपण चांगलं चिटकून घेऊया. आता आपण मोती लावतोय. शोसाठी आपण मोती चिटकून घेतोय. जर तुम्हाला श्री स्वामींची शाल आणि टोपी आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपली टोपी रेडी झाली. आता आपण शाल घालूया. ही जी चेन घातली त्याच्यामध्ये आपण एक साईड अटॅच करणार. तुमची जेवढी स्वामींची मूर्ती असेल तेवढी तुम्ही करू शकता. तर अजून चैनी वाढून मोठी करू शकता तुम्ही. चेन वाढून घ्यायची जर मोठी मूर्ती असेल तर. मग आता माझी छोटी मूर्ती आहे त्यामुळे मी छोटं बनवलं. स्वामींची शाल आणि टोपी कशी झाली नक्की कळवा कमेंटमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.